कोणकोणते खासदार दिल्लीमध्ये आहेत या संदर्भात काही कळलंय का वेदांत? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली, साधारणपणे 3 खासदार सध्या दिल्लीत आहेत आणि शिवाय इतर जे 2 खासदार, ज्यामध्ये राज्यसभेचे खासदार संजय राऊत आणि लोकसभेचे खासदार अनिल देसाई हे दिल्लीत आहेत. इतर जे नागेश पाटील आष्टीकर आहेत ते नॉट रिचेबल आहेत. मतलब काही वेळापूर्वी संपर्क झाला, त्यांचं म्हणणं आहे की मी मतदारसंघात आहे. ओमराजे निंबाळकर जे काही वेळापूर्वी म्हणाले होते पुण्यात आहेत. त्यामुळे जर एकनाथ शिंदे जर दिल्लीत निघाले असतील तर नक्कीच इतर खासदारांची सुद्धा मुवमेंट ही दिल्लीच्या दिशेने असेल आणि त्यामुळे उद्या कदाचित या सगळ्या संदर्भात काही निर्णय घेतला जाऊ शकतो का, एक वेगळा गट स्थापन केला जाऊ शकतो. कारण 9 पैकी 6 खासदार हे आवश्यक आहेत गट निर्माण करण्यासाठी आणि त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष यांना पत्र देऊन एक वेगळा आपण गट स्थापन करत आहोत हे सांगितलं जाईल आणि त्यासाठी 6 जणांच्या स्वाक्षऱ्या सुद्धा आवश्यक आहेत. आणि जी माहिती आपण घेतली त्यामध्ये 5 खासदार हे तयार आहेत आणि तशा प्रकारच्या स्वाक्षऱ्या घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. त्यामुळे हा वेगळा गट स्थापन करून मग शिवसेनेत हे विलीन होणार का, अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे जसं तू म्हणालास की ज्या प्रकारे घडामोडी घडत आहेत, 3 खासदार ऑलरेडी दिल्लीत पोहोचलेले आहेत, इतर काही खासदार सुद्धा दिल्लीत पोहोचतील आणि त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्या जे ऑपरेशन टायगरची चर्चा आहे त्या दृष्टिकोनातनं काही हालचाली घडतात का हे पाहावं लागेल. लोकसभा अध्यक्षांची भेट हे खासदार घेतात का ते बघावं लागेल. आणि दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सुद्धा अरविंद सावंत, संजय राऊत, अनिल देसाई हे दिल्लीत पोहोचले. त्यामुळे कायदेशीर सल्ला जर अशा प्रकारे फूट पडत असेल पक्षामध्ये किंवा एखादा गट बाजूला पडत असेल तर कायदेशीर सल्ला घेतला जातो का हे पाहावं लागेल. अश्विन, सांगतोय सह्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि आणखी 3 खासदार, म्हणजे आता जी आपल्याकडे माहिती आहे त्यानुसार ठाकरेंचे 6 खासदार दिल्लीमध्ये आहेत, त्यातली 3 नावं तर समोर येतात. आणखी 3 खासदार कोणते हा मग प्रश्न उरतो. आणि जसं तू सांगितलं की अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे दिल्लीमध्ये आहेत जे सध्या ठाकरेंसोबत आहेत, संजय राऊत देखील तिकडे आहेत. मग ठाकरेंच्या बाजूने नेमक्या कोणती पावलं जी आहेत ती टाकली जाऊ शकतात? सध्या ठाकरेंच्या कुठल्या नेत्याशी किंवा दिल्लीमध्ये, जसं आता सुषमाताई देखील सांगतात त्या तर ठाम आहेत की त्यांचे खासदार आहेत, मात्र ठाकरेंच्या वतीने दिल्लीमध्ये काय मग पावली टाकली जाऊ शकतात वेदांत? ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जसं आपण बघितलं काही नेत्यांशी आपण संपर्क साधला, त्यांचं म्हणणं आहे की या सगळ्या अफवा आहेत, आमचे सर्व खासदार आमच्या सोबत आहेत, आम्ही त्यांचे संपर्क साधलेला आहे. एवढंच नाही तर काही नेते 1 to 1 खासदारांशी चर्चा करतायत आणि त्यामुळे ज्या प्रकारे आपण माहिती घेतोय की ठाकरेंच्या शिवसेनेकडनं वारंवार हे सांगितलं जातंय की सर्व खासदार आमच्या सोबत आहेत. मात्र जो आकडा जी माहिती सूत्रांकडनं मिळते की 9 पैकी 6 खासदार हे आवश्यक आहेत गट निर्माण करण्यासाठी आणि त्या दृष्टिकोनातनं जे मिशन शिंदे शिवसेनेकडनं केलं जातंय त्यामध्ये कुठेतरी त्यांना यश मिळतंय आणि त्यामुळे 5 जणांच्या सह्या झालेल्या आहेत. 1 खासदार तळ्यात मळ्यात होते आणि त्यामुळे त्या खासदारांची सही झाली तर अर्थातच उद्या दिल्लीमध्ये लोकसभा अध्यक्षांची भेट घेतली जाऊ शकते आणि त्यानंतर एक वेगळा गट स्थापन करून मग जे ऑपरेशन टायगर आहे ते खऱ्या अर्थानं त्याला मूर्त रूप राखू शकतं. खऱ्या वेदांत, त्यामुळे घडामोडींनी तर वेग घेतलेला आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला चित्र स्पष्ट होईल. अजय माने आपल्यासोबत आहेत नंदनवन या निवासस्थानाबाहेरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या. अजय, नंदनवनवर काय घडामोडी आणि एकनाथ शिंदे कधी